नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा साथी टीव्ही। 29 सप्टेंबरला जागतिक हृदयरोग दिन आपण साजरा करतो। या हृदयरोग दिनानिमित्ताने अनेक उपक्रम देशभरात जगभरात राबवले जातात। आपल्याबरोबर औरंगाबादचे प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट शिरीष देशमुख आपल्यासोबत आहेत। शिरीष देशमुख यांचं बॅकग्राऊंड मराठवाड्यातलं आहे, शिक्षण त्यांचं औरंगाबादलाच झालेलं आहे आणि औरंगाबादलाच ते आता सध्या प्रॅक्टिस करतात। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की शिरीष देशमुखांची सुरुवात कुठून आहे। सर, आपण आपलं शालेय शिक्षण कुठं झालं, कौटुंबिक बॅकग्राऊंड काय आहे ते आमच्या प्रेक्षकांना सांगा। नमस्कार, मी डॉक्टर शिरीष देशमुख। मी तसा नांदेड जिल्ह्यातला, माझं सगळं शालेय शिक्षण आणि कॉलेजचं 12वी पर्यंतचं शिक्षण हे देगलूर नावाच्या तालुक्याच्या छोट्या गावात झालेलं आहे आणि तिथं मी 12वी पर्यंत होतो। तिथून मग माझे वडील प्राध्यापक आहेत, माझी आई हाऊसवाईफ आणि आमचं म्हणजे लहान गावातून शिकून मग मी इथं औरंगाबादला MBBS करायला आलो। औरंगाबादच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये मी MBBS केलं। त्यानंतर मग MD साठी स्वामी रामानंद तीर्थ रुरल मेडिकल कॉलेज अंबेजोगाईला होतो। त्यानंतर मग DM साठी मी मुंबईला ग्रँड मेडिकल कॉलेज। त्यानंतर मग आता मागच्या साधारणतः सर, एका छोट्या गावातनं जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा आपली जी पार्श्वभूमी असते ती त्या गावाशी एक अटॅच असते आणि त्या प्रदेशाशी एक अटॅच असते। आता देगलूर सारखा जो गाव आहे की जे गाव एका बाजूला आंध्र प्रदेशची बॉर्डर, दुसऱ्या बाजूला कर्नाटकाची बॉर्डर, अशा बेचक्यात ते तो तालुका आहे किंवा ते गाव आहे। तिथून म्हणजे जवळपास औरंगाबादून 8 तासाच्या अंतरावर, आत्ताही फिजिकली तुम्ही काउंट केलं तर 8 तासाच्या अंतरावर, अशा दुर्गम भागातनं 20 वर्षापूर्वी तुम्ही जेव्हा डॉक्टर झाला, 20-25 वर्षापूर्वी, तर या सगळ्या ज्या तुमच्या प्रॅक्टिसमध्ये याचा कितपत फायदा होतो? या म्हणजे आपण जेवढ्या आपलं जे मूळ असतं हे युजली खूप बदलत नाही। जेव्हा तुम्ही मोठ्या गावात येता तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम या गोष्टी, इथल्या सगळ्या गोष्टीला ऍडजस्ट व्हायला वेळ लागतो। बरोबर। पण त्याबरोबरही तुमचं जे तुमच्या बेसिक गोष्टीशी किंवा तुमच्या मुळाशी जे नातं असतं, बरोबर, कसं आहे की तुम्ही म्हणजे जर तुम्ही खेडेगावात बघाल, तालुक्याच्या लेवलला बघाल, जिल्ह्याच्या लेवलला किंवा तुम्ही मुंबईला जाल, इथलं सगळं राहणीमान आणि ह्या सगळ्या लोकांचे एकमेकाशी जे इंटरॅक्शन आणि त्यांचे जे संस्कार किंवा त्यांचे जे रीती असतात त्याच्यामध्ये बराचसा फरक असतो। आणि जेव्हा डॉक्टर म्हणजे काय की तुम्ही एक पब्लिक रिलेशन मध्ये आहात, म्हणजे तुम्ही पब्लिक लाईफ आहे व्हेनेवर, म्हणजे तुम्ही पब्लिक लाईफ मध्ये आहात तर तुम्हाला एक वेगवेगळ्या प्रकारचे लोक तुमच्या संपर्कात येतात। आणि जेव्हा तुम्ही छोट्या गावात येता तर तुम्हाला छोट्या गावाच्या लोकांशी संपर्क साधायला किंवा त्यांच्याशी जास्त चांगलं इंटरॅक्शन करायला खूप मदत होते। कारण त्यांना बेसिकली छोट्या गावातून आलेल्या लोकांना, जसं मी सांगितलं मलाही प्रॉब्लेम होते, तसे त्या पेशंटला किंवा त्यांना काही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम असतात ज्या आपण जास्त चांगल्या रीतीनं सॉल्व्ह करू शकतो। ज्या माणसाला त्याचं बॅकग्राऊंड नाहीये त्याला ते समजायला जरा अवघड असतात। बरोबर, म्हणजे एखादा खेड्यापाड्यातून आलेला हृदयरोगी हा जेव्हा तुमच्याकडे ट्रीटमेंटला येतो तेव्हा त्याला आपल्यासारखं कोणीतरी बोलणार आहे किंवा आपल्या अडचणींना समजून घेणार आहे, अशा पद्धतीचं त्याला बिहेव तुमच्याकडनं मिळतं किंवा जे त्याचे प्रॉब्लेम म्हणजे त्याचे जे प्रॉब्लेम्स आहे मी थोड्या जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो। बरोबर, बाकी म्हणजे त्याला काही गोष्टी तशात बाकी तेवढा फरक पडतो। बरोबर। तुम्ही शाळेत असताना किंवा कॉलेज लाईफ मध्ये असताना असा विचार केला होता की आपण कार्डिओलॉजिस्ट होऊ किंवा आपण डॉक्टर होऊ, असा काही पर्स्पेक्टिव्ह किंवा शाळेत असताना म्हणजे कॉलेजमध्ये असताना डॉक्टर होऊ असा विचार केला होता, पण कार्डिओलॉजिस्ट होऊ वगैरे त्यावेळेस एवढं समजायचं नाही। डॉक्टर होत एवढा नक्की विचार केला होता, कार्डिओलॉजिस्ट होऊ वगैरे नाही, डॉक्टर होऊ आणि एवढा नक्की विचार केला होता। बरोबर। आता तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही हृदयरोगाच्या पेशंटना तपासता, काय साधारणतः ट्रेंड आहे? नाही, हृदयरोगाच्या ट्रेंड म्हणजे दिवसेंदिवस हृदयरोगाचं प्रमाण जे आहे वाढलेलं आहे।
ज्याला आपण जे हार्ट अटॅक किंवा ब्लॉकेजेस किंवा या टाईपच्या हृदयरोगाचं प्रमाण वाढत चाललंय. आणि दुसरं सुरुवातीला जसं वालचा रुमॅटिक हार्ट डिसीज या प्रमाण हे कमी होत चाललंय. हे म्हणजे हृदयरोगाचं प्रमाण वाढणं हे तर म्हणजे ज्याला आपण इस्किमिक हार्ट डिसीज म्हणतो किंवा हार्ट अटॅक ते वाढत आहे. हे आणि कारण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बेसिकली अर्बनायझेशन आहे, लाईफ स्ट्रेस आहे. ह्या गोष्टीमुळं नक्कीच आणि आपल्या अजून महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या खाण्याच्या पद्धती आणि चव अजून म्हणजे आपण आता चालणं बंद केलेलं आहे लिटरली. आपण आता हे आपण जेव्हा जर मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा रोज माझं कॉलेज माझ्या घरापासून जवळपास 1.5 किलोमीटर ते 2 किलोमीटर होतं. तर मी 5 किलोमीटर ऑलरेडी चालायचो मिनिमम. आता मी 5 किलोमीटर काय रोज आपल्याला म्हणजे प्रयत्न करून चालावं लागतं. म्हणजे आपण काय असं नॅचरली नाही चालत. म्हणजे एखाद्या गरजेसाठी म्हणजे व्यायाम जो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होता तो आता एक्झम झालेला आहे. म्हणजे आणि आपल्याला म्हणजे आता ठरवून किंवा ऍडिशनली व्यायाम करावा लागतो जो की आपण हे नॅचरली करत होतो. म्हणजे नैसर्गिकरित्या आपल्या रोज दैनंदिनीमध्ये तो पार्ट होता तो आता कमी झालाय आणि त्याच्यामुळे हा स्ट्रेस येणं किंवा हे बऱ्याच गोष्टी त्यातला एक भाग आहे. सर आपण जे पाहता त्यानुसार ज्या लोकांना हार्ट डिसीज होतोय त्या लोकांना आपण काय सांगू शकतात की आपली लाईफस्टाईल काय असते. एक स्टँडर्ड लाईफस्टाईल असते की ज्या लाईफस्टाईलमध्ये आपण बसवलो स्वतःला तर प्रिव्हेंट होऊ शकेल. म्हणजे थांबवता येणार नाही पण प्रिव्हेंट होऊ शकेल. म्हणजे 100% तर आपण टाळता नाही येणार पण बऱ्याच अंशी आपण तो टाळू शकतो. डेफिनेटली आपण तो पुढे ढकलू शकतो. बरोबर. म्हणजे आज होणारा काही काळाने होईल त्या गोष्टीसाठी सगळ्यात त्यासाठी महत्वाच्या गोष्ट म्हणजे काय की एक म्हणजे आपलं आहार, एक्सरसाइज, आणि आपली जी लाईफस्टाईल आहे स्ट्रेस जेवढी जमेल तेवढी स्ट्रेस फ्री आणि आपले जे साच्याबद्ध जीवन जर आपण जगलात तर त्या आपल्याला बऱ्याच गोष्टीने हे करता येईल. त्याबरोबर अजून महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही एखादी गोष्ट अशी त्याला आपण काय म्हणतो की नाकारू नका. मला ब्लड प्रेशर असेल तर ते नाकारू नका. डायबिटीज असेल तर आताच तर मला काही त्रास नाहीये मी उद्या बघेल म्हणजे जेव्हा त्रास होईल अशा प्रकारचं जे काही डिसीज आहे जो काही तुमचे प्रॉब्लेम आहेत त्याला ट्रीट करा. म्हणजे त्याला जी काही स्टँडर्ड ट्रीटमेंट असेल ती घ्या, काळजी घ्या. हे सगळ्यात त्यासाठी महत्वाचं आहे. कसं आहे की तुम्ही आपल्याला स्वतःला सवय लावून घेतली पाहिजे व्यायामाची. आणि महत्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की व्यायामासाठी जिम जाण्याची आवश्यकता नाही. बरोबर. तुम्ही आपलं म्हणजे जो काय तुम्हाला रिकामी जागा आहे तेवढाही चांगला व्यायाम करू शकतो. तुम्ही चालणं हा सफिशियंटली चांगला व्यायाम आहे. बरोबर. पळणं, चालणं, पोहणं हे खूप चांगले व्यायाम आहेत. हे तुम्ही करू शकता. अप्रॉक्सिमेटली 5 days a week आपण केला पाहिजे. आणि साधारणतः आपण 45 मिनिटं व्यायाम केला पाहिजे. आणि असं आहे की तुम्हाला जर करायचं असेल तर 2 तासही करू शकता. त्यात काही पण असं आढळलेलं आहे की 45 मिनिटाच्या जास्त जर तुम्ही व्यायाम केला तर त्याचा आपल्याला खूप जास्त फायदा होत नाही. म्हणजे जर आपलं कसं आहे की एम जसं आपल्याला जर टार्गेट महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर बॉडी बिल्डिंग करायची असेल तर ओके. पण इफ यू वॉन्टेड टू बी हेल्दी जस्ट 45 मिनिट्स इज मोर दॅन सफिशियंट. बट अजून एक महत्वाची गोष्ट जर तुम्ही 10 मिनिटं करू शकता असाल तोही करा. कारण 10 मिनिटं हे न केल्यापेक्षा कधीही चांगले आहेत. आणि जर बेस्ट इज 45 मिनिट्स इज सगळ्यात चांगलं म्हणजे त्या आपल्या दृष्टीने सगळ्यात चांगलं राहील. डॉक्टर तुम्ही एवढ्या स्ट्रेस मध्ये असता तुम्ही रेग्युलर पेशंट्स असतात अँजिओप्लास्टी आणि असे अगदी क्रिटिकल मुवमेंटला पेशंट येतात. वैयक्तिक असा प्रश्न विचारतो की तुम्ही मेंटली स्ट्रेस न येण्यासाठी तुम्ही स्वतः वैयक्तिक काय करता. मेंटली स्ट्रेस होण्यासाठी मी स्वतः तरी रोज एक्सरसाइज करतो, थोडेसे योगा करतो. आणि बेसिकली की म्हणजे आता म्हणायला पाहिजे की आता आम्हाला थोडी सवय झालेली आहे त्याच्यानुसार की प्रत्येक प्रकरणाला डील करण्याची. आणि बऱ्याचशा गोष्टी डॉक्टरी व्यवसायामध्ये तुम्ही जर
जज केल्या म्हणजे काय होणार आहे आणि त्याचं जर चांगलं पेशंटला जर एक्सप्लेन केलं तरी तुमच्या बऱ्याच गोष्टी म्हणजे स्ट्रेस टाळू शकतो. म्हणजे थोडा आता डॉक्टरचा जो स्ट्रेस आहे हा आमच्या म्हणजे व्यवसायाचा पार्ट आहे, त्या पार्टला तो असणारच आहे. त्यामुळं आम्हाला त्याची थोडी सवय झालेली असं म्हणू शकता. बरोबर. एक आता आहाराचा मुद्दा आलेला, तर आहारामध्ये आपण जी आपली स्टँडर्डाइज पद्धत होती म्हणजे जी सकाळी न्याहारी, दुपारचं जेवण आणि संध्याकाळी 6च्या आत जेवण अशी एक स्टँडर्ड आपली लाईफस्टाईल जी होती, तर त्याच्यामध्ये काय असावं बेसिकली म्हणजे काय लोकांनी इनटेक केलं तर तुम्हाला ते हेल्दी राहील आणि बॉडीमध्ये एक्स्ट्रा फॅट नाही होता, कुठल्याही व्याधींना तुम्ही सामोरं नाही जाऊ. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ऍक्च्युअली तुम्ही न्याहारी जे काय आपली सिस्टीम आहे त्याच्यामध्येही काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर दुसरी आजकाल आता असं म्हणतात की 2 टाइमच जेवा, असे बरेच लोक म्हणतात कार्बोहायड्रेटच खाऊ नका, नुसतं प्रोटीन खा. पण माझ्या मते की तुम्ही तुमची जी लाईफस्टाईल आहे ती जशीच्या तशी चालू ठेवू शकता, वेदर तुम्ही 2दा घेता 3दा खा. जसं जनरल प्रिन्सिपल आहे किंग्स ब्रेकफास्ट, मिडल मॅन्स लंच आणि पोअर मॅन्स डिनर, हे इन जनरल तुम्ही पाळा की सकाळी सकाळी खूप जास्त म्हणजे चांगली ब्रेकफास्ट करा. हे यातलं सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट की जेवढं ठराविक जेवा, म्हणजे एक वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज की तुम्ही ठराविक जर तुमचा आहार ठेवला तर तुमची लाईफ म्हणजे तुम्हाला हेल्दी राहण्याला खूप मदत होते. तुम्ही असा म्हणजे अतिरेक न करता किंवा एखादा आवडली म्हणजे जास्त नाही आवडलं, पण फिक्स ब्रेकफास्ट ॲट फिक्स टाइम इज माझ्या मते खूप इम्पॉर्टंट आहे की जो तुम्हाला हेल्दी लाईफस्टाईल ठेवायला. आणि जसं की आता ॲज फार एज पॉसिबल जे आपलं फास्ट फूड खाऊ नका. त्यानंतर म्हणजे आपण तेलकट तळलेले पदार्थ टाळा, पण खाऊ नका असं नाही आहे, पण ते टाळा. त्यानंतर बेकरी प्रोडक्ट्स जे आहेत खूप जास्त टाळा. हे गोष्टी तुम्ही हृदयविकाराच्या ह्याच्यासाठी टाळू शकता. पण त्याहूनही की फिक्स अमाऊंट अँड फिक्स इंटरव्हल, फिक्स टाइम, दॅट इज माझ्या मते ते जास्त इम्पॉर्टंट आहे बाकीचं हे करण्यापेक्षा. डॉक्टर, एक अशी सुरुवात म्हणजे या हृदयरोगाची सुरुवात कशा पद्धतीने काउंट होते, ऍसिडिटी का ब्लड प्रेशर? कारण की ऍसिडिटी सुद्धा त्याची कन्व्हर्जन्स पुन्हा नंतर या सगळ्या गोष्टी, ऍसिडिटीचा आणि तसा हृदयविकाराचा खूप जास्त संबंध नाही. पण हे 2 गोष्टी एकमेकाची एवढ्या मिसमॅच होतात की त्याच्यामुळे खूपदा म्हणजे गल्लत होते की बऱ्याचशा लोकांना ऍसिडिटी ही म्हणजे हृदयविकारच असतो आणि त्यांना ते ऍसिडिटी म्हणून परसिव्ह करतात. आणि उलटा दुसरा म्हणजे खूपच हृदयविकार म्हणून लोक खूप स्ट्रेस मध्ये असतात, त्यांना ऍसिडिटी असते. तर बेसिकली माझं ह्याच्याविषयी एक सिंपल म्हणणं आहे की जर तुम्हाला ऍसिडिटी असेल, ती ऍसिड म्हणजे ज्या गोळ्या देतो आपण ह्याच्यानी कमी व्हायलाच पाहिजे. कमी व्हायला पाहिजे पेक्षाही माझा म्हणण्याचा अर्थ आहे की त्याच्यामध्ये त्याची सिव्हिरिटी तरी कमी व्हायला पाहिजे, तीव्रता तरी कमी व्हायला पाहिजे. समजा जर तुमची ऍसिडिटी जर तुमच्या म्हणजे ऍसिडच्या ज्या कॉमनली गोळ्या घेतात किंवा सायरप वगैरे त्यानी जर काहीच कमी नाही झाली तर मी म्हणेल की ही रेड लाईन आहे. तुम्ही कृपया म्हणजे नॉट नेसेसरी हार्टच डिसीज आहे, तुम्ही अब्डॉमिनल, पॅनक्रियाटायटिस वेगळे सुद्धा प्रॉब्लेम आहेत का, फक्त तुम्हाला प्लेन ऍसिडिटी नाही एवढं मात्र प्लीज लक्षात ठेवा. कारण ही रेड लाईन आहे. कारण तुम्हाला किती खराब ऍसिडिटी असेल, कारण आमचा असा अनुभव की अल्सर खूप खराब म्हणजे असा, तर ती ऍसिडिटी ही त्या गोळ्यांनी पार्शियली का व्हायना रिलीव्ह होते. पार्शियली रिलीव्ह होत नसेल तर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट हार्ट डिसीज जर आहे का नाही हे समजा. बरोबर सर, आपल्या जेवणामध्ये रॉ फूडचं किती पार्ट पाहिजे, म्हणजे सॅलड किती वापरलं पाहिजे किंवा काकडी, जर मला जर विचाराल तर जेवढी जास्त वापराल तेवढी चांगली, असं पर्सेंटेज एक्झॅक्टली मी नाही सांगू शकणार. पण सी आपण जे सगळे रॉ फूड वापरतो
जसं काकडी झालं किंवा तुम्ही गाजर, हिरव्या पालेभाज्या झालं, मुळा झालं, या सगळ्या किंवा गाजर झालं, ह्याच्यामध्ये एकतर बीटरूट याच्यामध्ये फायबर्स असतात. त्या फायबर्स साधारणतः 15 ते 20% असायला पाहिजे, पण एक्झॅक्ट मला नाही माहित, पण एवढे तरी असेल. आणि त्यामुळं आपल्याला गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट मधलं डिसीज नाही होत नाही. सेकंड, त्याच्यामध्ये आपल्याला कोलेस्ट्रॉल कमी ऑब्झर्व होतं आणि बॉडी मधलं कोलेस्ट्रॉल कमी होतं. ह्याच्यासाठी आपल्या ह्याच्यामध्ये एकतर बॅलन्स पाहिजे आणि जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही जे फूड असं जे ज्याच्यामध्ये फायबर्स आहेत किंवा रॉ आहे ते खाल्लं पाहिजे. म्हणजे असं म्हणता येईल का चवीने खा आणि लाईफ लॉंग जगा? मी असं दुसरं असं याच्यापेक्षा असं म्हणेल की खूप चवीदार पदार्थांपासून दूर राहा. म्हणजे जे खूप चांगलं लागतं, जसं साखर खूप लागते, साखरेला आपण हे पांढरा विष वगैरे म्हणू शकतो, किंवा ते खूप चवीदार असं जे असतं की खूप मसालेदार जे खूप छान लागतं, त्याच्यापासून जेवढं दूर राहता येईल तेवढं चांगलं. म्हणजे मोजकच चवीदार खा, मोजकच खा. येस, बस. म्हणजे पोटापुरतं खा आणि लाईफ लॉंग जा. आणि सगळ्यात महत्वाचं, पोट भरल्यापेक्षा जास्त कधीच खाऊ नका. बरोबर. म्हणजे जसं आपल्याकडे पूर्वीपासून म्हण आहे की 2 घास कमी खा. बिलकुल आपली जी म्हण आहे ती एकदम बरोबर आहे, 2 घास कमी खा. म्हणजे 2 घास कमी खाल्लं तर तुमचं लाईफ वाढायसाठी ते जास्त उपयोगी पडेल. लाईफस्टाईल बद्दल आता जो स्ट्रेस आहे, म्हणजे मुलांमध्ये जास्त, यंगस्टर्स मध्ये आता आपण हृदयरोगाचं प्रमाण पाहतोय, त्यांना आपण काय सजेशन देऊ शकतो? आजकालच्या मुलांमध्ये एकतर त्यांचं फिजिकल एक्झर्शन हे खूप कमी झाले, झिरो झालेलं आहे. आणि ते जास्त, आणि त्यांनी घराच्या बाहेर यावं. आता ठीक आहे, कोरोनामध्ये असेल तर ते, कोविड मध्ये वेगळी गोष्ट आहे, पण त्यांनी घराच्या बाहेर यावं, मैदानी खेळ खेळावेत. आणि त्याच्यामुळं मैदानी खेळ खेळल्यामुळं त्यांच्यामध्ये जो स्ट्रेस लेवल आहे तोही कमी होईल. आणि दुसरं महत्वाची गोष्ट, त्या लोकांमध्ये जसं इफ आय कम्पेअर मायसेल्फ, माझ्या आणि माझ्या मुलांच्या ह्याच्यात जर कम्पेअर केलं तर मी जे बाहेर लोकांची जे इंटरॅक्ट करायचो, माझे मित्र होते, मित्राची जे आजकाल कट्टे होते, आजकाल तसं नाही. आजकाल लोक जे फेसबुकवर, व्हॉट्सअपवर जास्त बिझी आहेत, त्यांनी भले आताचा जो टाइम नसला तरी माणसांमध्ये जास्त मिसळणं आवश्यक आहे, जे जास्त मोठं स्ट्रेस बस्टर असेल असं मला वाटतं. आता या कोविडच्या बॅकग्राऊंडवर हृदयरोगाच्या संदर्भाने जे पेशंट्स आहेत त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? सगळ्यात पहिली गोष्ट आहे की कोविड या आजारामध्ये आपल्या शरीरामध्ये क्लॉट होण्याचे प्रमाण वाढतात. त्यामुळं कोविड हा आजार जो आहे हार्ट अटॅक म्हणून सुद्धा प्रेझेंट होतो. नंबर 2, तो पल्मोनरी एम्बोलिझम म्हणजे फुफ्फुसाचा अटॅक सारखा सुद्धा प्रेझेंट होऊ शकतो. तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ह्या कोविडच्या काळामध्ये लोक म्हणजे घाबरत आहेत हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी. आणि जे आम्ही जे पाहतोय की पेशंट खूप लेट येत आहेत. म्हणजे कसं आहे की बरेचसे पेशंट आता की समजा एखाद्याला छातीत दुखत आहे, तर असं आपलं जनरल अझम्पशन आहे की छातीत दुखणाऱ्या पेशंटनी जेवढ्या टाइम इज द मसल, जेवढा टाइम तुम्ही लवकर हॉस्पिटलला या, तुम्हाला लवकर ट्रीटमेंट होईल, तेवढं तुम्हाला म्हणजे त्या आजारामधून मृत्यूचं प्रमाण कमी होईल. दुसरं महत्वाची गोष्ट, तुमचं हार्ट चांगलं राहील. तुम्ही जगलात तरी जर तुमचं हार्ट वीक झालं तर त्यात काय नाही, मग त्याच्यात तुम्ही म्हणजे पुढची सगळी जिंदगीवर रडत राहा. तर ह्या दोन्ही गोष्टीमध्ये पेशंट एवढे लेट येत आहेत हॉस्पिटलमध्ये की एकतर त्यांचं त्या डिसीजची मॉर्टॅलिटी वाढलेली आहे आजच्या घडीला. आणि सेकंड, त्यांना कोमॉर्बिडिटीज होतात. लेट आले की त्यांचं हृदय वीक होऊन जातं, तुम्ही जरी काही जरी केलं ते. तर त्या मनाने त्यांनी काही भीती न बाळगता लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करावे, कारण तरुण लोकांना हे क्लॉट्स होण्याचे आणि त्याचे प्रॉब्लेम होऊ शकतात. आता कोविड मध्ये काय ट्रीटमेंट ते करता येईल, पण ते लेटच जर आले तर मग आपल्याला खूप अवघड होऊन जाईल. थोडं जरी सिम्प्टोमॅटिक वाटलं, शिंक आली किंवा शिंक आली म्हणजे थोडं जरी तुम्हाला हृदयविकारासाठी वाटलं तर पटकन डॉक्टरला दाखवा, फिजिशियनला दाखवा आणि पटकन ऍडमिट व्हा जिथे कुठे नाही, म्हणजे पटकन ट्रीटमेंटला जा, ती जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्ही त्या ट्रीटमेंट जेव्हा
कराल तरच तुम्हाला चांगलं होण्याचा चान्स जास्त आहे. कारण ऑलरेडी कोविड आणि हार्ट डिसीज हे दोन जर आपण पकडले तर दोन्ही मिळून ॲज सच पेशंटच्या जीवाचा धोका खूप जास्त आहे. आणि त्यात तुम्ही लेट केल्यावर अजून जास्त होईल. त्यामुळे तुम्ही लवकर प्रेझेंट होणं म्हणजे तुमचं चांगलं होण्याची शक्यता ही वाढत जाते. बरोबर बरोबर. सर एवढ्या सगळ्या लाईफस्टाईलमध्ये लाईफमध्ये तुमच्या कार्डियक ह्याच्या ट्रीटमेंटमध्ये एखादा एक असा प्रसंग की जो तुम्ही आतापर्यंत कोणाला सांगितला नाही, तुमच्या हृदयाच्या कप्प्यात तुम्ही राखून ठेवलेला आहे, अशा खूप कसं आहे की ऍक्च्युअली खूप आधी म्हणजे जवळपास 8-10 वर्षापूर्वी 10 नाही 12-13 वर्षापूर्वी माझ्याकडे एक यंग मुलगी आली. बरोबर. ती साधारणतः तेव्हा 12 वर्षाची होती. अरे बाप. तर त्यावेळेस तिला म्हणजे ती वाशिमहून आली होती आमच्याकडे. अरे बाप. म्हणजे विदर्भातून. तर ती मागच्या 2 महिने झोपली नव्हती. अरे बाप. म्हणजे तिला हार्ट डिसीज होता, मायस्टेनोसिस, आणि ती म्हणजे ती झोपूच शकत नव्हती. मागच्या 2 महिने ती झोपली नव्हती. म्हणजे ती आता म्हणजे तिला मायस्टेनोसिस आणि सिव्हिअर म्हणजे आता नियरली टर्मिनल पेशंट होती ती. म्हणजे आता जी झोपू शकत नाही म्हटलं काय करणार, आता ती बसून राहायची. म्हणजे असं त्या ह्याच्यावर आपल्या समोर गादी समोर हे ठेवून असं जे असतं ना तसं पडत राहायची. ऍक्च्युली तिला आम्हाला असं तिचा आम्ही 1-2 दिवस तिला पहिले ऍडमिट केलं. नंतर तिला सांगितलं बाबा तुला आता एकच ऑप्शन आहे की तुझं आम्ही बलून करू शकतो. पण प्रॉब्लेम असा आहे की ही जाऊ शकते कारण ही झोपत नाही आणि एवढा जास्त प्रॉब्लेम आहे हिला की ही म्हणजे देयर इज अ व्हेरी हाय चान्स दॅट शी मे डाय ड्युरिंग द प्रोसिजर. तर ऍक्च्युअली ते खूप म्हणजे क्रिटिकल म्हणजे आता खूप हाय रिस्क होती. पण ते आता बेसिकली त्यांनी 1 दिवस घेतला त्यांच्या आई वडिलांनी की बाबा काय, पण त्यांनाही लक्षात आलं की बाबा हे ऑप्शन नाहीये, पर्याय दुसरा कोणता समोर. म्हणजे आता हे एकमेव आहे की आता हिच्यानी म्हणजे कसं आहे की तिची सफरिंग होती कंटिन्युअसली 2 महिन्यापासून. म्हणजे अशी ती सफरिंग. आता हिला तिने विचार केला बाबा जे काय व्हायचं होईल, डू ऑर डायच्या सिच्युएशन मध्ये. मग आम्ही तिची BMV केली. ती आमच्याकडून चालत गेली आणि ती मला नंतर 10 वर्षांनी एकदा भेटायला. अरे काय म्हणजे ती म्हणे तुम्ही मला ओळखला का? मी म्हणलं नाही बा. नाही म्हणे मी ती आहे. म्हणजे ती अशी 10 वर्षांनी भेटल्यावर मला खूप हे झालं. म्हणजे कशी आहे की तुम्ही ट्रीट केलं नाही. ट्रीट ऍक्च्युअली कशी आहे की ट्रीट तर खूप पेशंटला करतो, पण ती कशी आहे की तिनं जेव्हा मला सांगितलं मी ही आहे तेव्हा तिच्या आईने सांगितलं आता मग ती कशासाठी आले आता हिचं लग्न करायचं या कारणासाठी आली होती. करा बाबा. पण ते असे एखादे असतात. हो हो. म्हणजे जी लाईफ मध्ये म्हणजे कशी आहे की ती त्यावेळेस जर तुम्ही जर तिला जर थोडासा म्हणजे पेशंटनी आणि डॉक्टरांनी दोघांनी जर रिस्क घेतली नाही तर ती जगली नसती. म्हणजे अशा म्हणजे. आणि दुसरं महत्वाची गोष्ट काय ती आपल्या समोर त्रासात आहे. म्हणजे कसं आहे की आता तुम्ही त्रासात आहे घरी आहे तर डोंट माइंड, पण समबडी इज ऍडमिटेड इन द हॉस्पिटल अँड कंटिन्युअसली हॅव्हिंग प्रॉब्लेम्स आणि तुम्ही नुसतं बघत राहाल. इंजेक्शन तुम्हाला एकदा लक्षात आलं की इंजेक्शन काही गोष्ट नाही आहे याचा अर्थ की. आणि तुम्हाला हे कळते की आता ती जाऊ शकते बाबा कोणत्या क्षणी काही. त्यावेळेस बरेचदा असं होतं की बाबा काय करायचं बघा हे रिस्क घेऊन. त्यातले काही जातात, काही एखादे हे होतात, सर्वाइव्ह होतात. पण तो आनंद वेगळाच असतो. तो म्हणजे काय ते युनिक असतं आणि ते मिराकल्स असतं. काही मिराकल असतात म्हणजे ते होऊन जातं. ते काय ते त्या म्हणजे त्यावेळेस काही नाही आपण काही वेगळं करत नाही पण ते होऊन जातं. ती एक सिच्युएशन असते. सर यावेळेसच्या ह्याची जी थीम आहे आपल्या हार्ट डेची ती आहे सपोर्ट टू नर्सेस अँड मिडवाईफ्स. त्याच्या संदर्भाने आपण आपलं मेडिकल प्रोफेशन मध्ये म्हणजे सगळ्यात जास्त महत्वाचं काम जर कोण करत असतील तर ते नर्सेस करतात. कारण कसे तुम्ही कुठेही बघा की तुमच्याकडे जर नर्सिंग स्टाफ जर चांगला नसेल किंवा जर कॉम्पिटंट नसेल तर तुमचं कधीच हॉस्पिटल चांगलं होऊ शकत नाही. कारण डॉक्टर हे काय फक्त ॲडवाइस करतात आणि त्याचं एक्झिक्युशन प्रॉपर एक्झिक्युशन हे
म्हणजे ऑलवेज इज डन बाय नर्सिंग Nursing स्टाफ. तर त्यामुळं त्यांना म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीत एनकरेज करून त्यांना मोटिवेट करून आणि त्यांना तेवढा जे आहे क्रेडिट मिळायला पाहिजे तेवढं मिळत नाही, त्यांनाही आपण अप्रिशिएट करणं जरुरी आहे. बरोबर. तर या निमित्ताने तुम्ही त्यांना शुभेच्छा द्याव्यात, कारण की हा जो दुर्लक्षित स्टाफ आहे, कारण की डॉक्टरचं दरवेळेस काय होतं की डॉक्टरचं जेवढं सपोर्ट होतो, तुम्ही आता म्हणजे स्पष्टपणे सांगितलं की डॉक्टर हा ट्रीटमेंट करणार ॲडवायझर आहे, एक्झिक्युटिव्ह हे सगळा स्टाफ हा नर्सिंग असतो. त्यामुळं मला तरी वाटते की त्यांना जे काय काम करतात यांच्या हे त्यांनी तसंच चालू ठेवावं आणि त्यांनी जे काम करतात त्याच्याविषयी त्यांना चांगले अप्रिशिएशन, शुभेच्छा देऊन त्यांना अप्रिशिएशन मिळेलच असं मला वाटतं. धन्यवाद सर, आपण आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी दिला आणि एक छान अशी दिलखुलास मुलाखत, म्हणजे देगलूर आणि नांदेड भागातला एक मोठा असा हे आहे माणसांचा की ते माणसं बोलकी असतात. म्हणजे जनरली कार्डिओलॉजिस्ट हा खूप कमी बोलणारा, फक्त ॲडवाईज करणारा असा असतो. पण शिरीष देशमुखांना भेटल्यानंतर असं कधीच वाटणार नाही की आपण एका डॉक्टरला भेटलो, आपण एका मित्राला भेटलोय किंवा एका मोठ्या भावाला भेटलोय. अशा पद्धतीने डॉक्टर देशमुख हे माझ्याशीच नाही तर सगळ्यांशीच संवाद साधतात. त्यांचे शतशः आभार. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.